विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ बनवतोय मी. मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, की पी-वाय-क्यूज बद्दल असणारं मिसअंडरस्टँडिंग मला दूर करायचं आहे. ए टू झेड इन्क्लुडिंग मी सुद्धा सगळेजण आम्ही तुम्हाला सांगतोय पी-वाय-क्यूज करा. पी-वाय-क्यू, पी-वाय-क्यू, पी-वाय-क्यू. पण इथं काही मुलं गोंधळलेत. त्यांना समजत नाहीये, की पी-वाय-क्यू म्हणजे नक्की काय करू? ओके. आता मी जे एक्सप्लेनेशन तुम्हाला देतोय ना, ते अतिशय इम्पोर्टंट आहे. ओके. व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडतायत. ओके. मग आवडल्यानंतर लाईक करायला पण विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. मी तुम्हाला सांगतो पी-वाय-क्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके. आता इथं आपण 2 वेगळे ग्रुप तयार करूया. ओके. 2 वेगळे भाग करूया आपण. एक बोर्डची तयारी आणि एक सी तयारी. आता बोर्डच्या पी-वाय-क्यूज म्हणजे काय? मी तुम्हाला सांगतो. डिफाइन एखादी डेफिनेशन कुठलीही म्हणूया आपण. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन असू दे, इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इम्पेडन्सची डेफिनेशन असू दे किंवा सारखी रिपीट होणारी मॅग्नेटायझेशन रिपीट होतेत ना, मग ह्या ज्या पी-वाय-क्यूज आहेत ना, या रिपीट होणार आहेत बरं का. म्हणजे ह्या कराव्याच लागतील तुम्हाला. एका मुलानं कमेंटमध्ये लिहिलं होतं रट्टाफिकेशन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, की हे प्रश्न येणार आहेत मी मान्य करतो, की ह्या पी-वाय-क्यूज आहेत ह्या ॲज इट इज तुम्हाला कराव्या लागतील. मग काय-काय येतंय? डेफिनेशन येतंय, डिस्टिंग्विश येतंय, डायग्रामच्या सुद्धा पी-वाय-क्यूज आहेत. त्या तुम्हाला प्रॅक्टिस कराव्या लागतील. पी-वाय-क्यूज. मी करतोय सगळ्या पी-वाय-क्यूज. पण मग सी स्कोर होत नाही. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मी हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर आर-जी सरांचा व्हिडिओ बघितला. आता आर-जी लेक्चरर्स म्हणजे सांगू का, आता आर-जी पुन्हा YouTubeवर सुरुवात झालेली आहे. म्हणजे सरांनी परत चांगली सुरुवात केलेली आहे. दरवर्षी सर यावेळी सुरुवात करतात आणि मी तुम्हाला सांगतो ॲट एनी कॉस्ट हे चॅनल तुम्हाला फॉलो करायचंच आहे. मग सरांनीच त्यांच्या म्हणतो ना आपण ते काय म्हणूया आपण YouTubeवर हे असतं बघ कम्युनिटी पोस्ट त्यात हा मुद्दा मांडला होता आणि मला सुद्धा याच्यावर व्हिडिओ त्यामुळे बनवावा वाटला. रिअॅलिटीमध्ये पी-वाय-क्यूज सगळे येतात मला मान्य आहे. मग का स्कोर होत नाही? इथं तुमचं चुकतंय. तुम्हाला असं वाटतंय, की मी 4 पी-वाय-क्यूज करतो आणि त्यातलीच एक येणार प्रश्न परीक्षेत, तर नाही. तसं होत नाही. ओके. आता या मुद्द्यावर ना आर-जीचं पण मत होतं. आता आर माझ्यापेक्षा लहान आहे बरं का. कारण मी आर म्हणतोय ॲक्चुअली. पण आर मत पण तेच आहे. काय की इथं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतंय. चुकतंय लोकांचं. ओके. काय चुकतंय, की पी-वाय-क्यूज बद्दल एक गैरसमज आहे. म्हणजे कुठला गैरसमज आहे, की मी तुम्हाला सांगतो. मुलं बोर्डच्या तयारीला जशी पी-वाय-क्यूची तयारी करतो ना आपण, तसं सी करायला जातायत आणि म्हणून फक्त 2% मुलं 2% मुलं सी-ई-टी 200 पैकी 100च्या आसपास स्कोर करतायत. मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइलचा मी व्हिडिओ लेटेस्ट अपलोड केलाय. त्यात मी तुम्हाला सांगितलं, की 84 मार्क आहेत माझ्याकडे असणाऱ्या एका स्टुडंटला गेल्या वर्षी आणि 93.6 पर्सेंटाइल आहे. बघितलं? मग त्या स्टुडंटला जर 100 आले असते तर 98 कडे गेलाच असता ना तो. म्हणजे 97-98 पर्सेंटाइलची मुलं 100च्या आसपासच स्कोर आहे आणि त्याचं मेन कारण आहे फिजिक्स. मग आता काय केलं पाहिजे? तर फिजिक्सची एखादी कन्सेप्ट परफेक्ट केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. काय आहे आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन? की हाल्फ एम-व्ही स्क्वेअर मॅक्स दॅट इक्वल्स टू एच म्यू मायनस म्यू नॉट. बरं. रट्टा मारायचा नाही. तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. काय समजून घेतलं पाहिजे? इथं फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे. या फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल जेव्हा लाईट इन्सिडेंट होणार, त्या लाईटमध्ये फोटॉन असणार आहे. त्याची एनर्जी एच म्यू. फोटॉन आणि इलेक्ट्रॉन याचं कोलिजन होणार. याची एनर्जी इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करणार, तिथून बाहेर पडणार. बाहेर पडण्यासाठी जी एनर्जी लागते ती वर्क फंक्शन. बाहेर पडल्यानंतर तो इलेक्ट्रॉन इकडे वेगाने चाललाय म्हणजे त्याच्याकडे आहे कायनेटिक एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी प्लस बाहेर पडण्यासाठी लागणारी एनर्जी ज्याला मी वर्क फंक्शन म्हणतोय दॅट इक्वल्स टू फोटॉन एनर्जी. का? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड. पण तुमच्या डोक्यात आलं का? कन्सेप्च्युअल चाललोय आपण. ते प्लस मी इकडे घेतलं. झालं की आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. पण एवढ्यानं भागतच नाही. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. त्यासाठी तुम्ही फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम बघा. एच म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी त्याचा फॉर्म्युला सी अपॉन लॅम्बडा आणि वर्क फंक्शनचा फॉर्म्युला असतो एच अपॉन लॅम्बडा नॉट आणि ही आहे थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. मग आता मी तुम्हाला सांगतो हे एवढे नाही आहेत. अजून यात मी खूप चेंजेस करू शकतो लक्षात घ्या. खूप चेंजेस. या दोघातून मी इथे एच म्यू नॉट लिहू शकतो. एच कॉमन काढू शकतो. म्यू मायनस म्यू नॉट एवढं घेऊ शकतो मी त्याच्यामध्ये. पण थांबा ना. जर मला
स्टॉपिंग पोटेन्शियल माहित असेल, जर मला वेव्हलेंथ माहिती असेल, त्याच्या दोन कंडिशन जर मला वेगळ्या देता आल्या, तर मी थ्रेशोल्ड वेव्हलेंथ काढू शकतो ना. आता मी तुम्हाला पीवायक्यूचं महत्व शिकवणार आहे. चला नेक्स्ट स्लाइड वर जाऊया आपण आणि 2025 बघा, मी तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या. 2025, 2024, 2023 हे मी खूप लहान ठेवलंय. 2022 असतील, 2024 परत, 2029 अजून थांबा की 2023, 3 4 आणि अजून आहेत प्रश्न. सगळ्यांमध्ये थ्रेशोल्डच वेव्हलेंथ विचारलेली आहे. बघा बघू. पहिल्यांदा वेव्हलेंथ लॅम्बडा 1 आहे, तेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल V1 आहे. बघा, पहिल्यांदा वेव्हलेंथ लॅम्बडा 1 आहे. लॅम्बडा 1 तेव्हा पोटेन्शियल ही V1 आहे. नंतर लॅम्बडा 2 आहे का बघा बघू. नंतर आहे वेव्हलेंथ 3 लॅम्बडा 1. बरं. त्यावेळेचं पोटेन्शियल V1/6 आहे. म्हणजे इथं नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे तो 3 लॅम्बडा 1 इथं V0/6 वगैरे येणार. आणि मग तुम्ही त्या दोघांचा रेशो घ्यायचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि थ्रेशोल्ड वेव्हलेंथ काढायची. मग तुम्ही सगळे बघा ना, की पहिल्यांदा वेव्हलेंथ लॅम्बडा, स्टॉपिंग पोटेन्शियल 4V0. नंतर वेव्हलेंथ 3 लॅम्बडा, स्टॉपिंग पोटेन्शियल काहीतरी वेगळं दिलंय, विचारले थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. सगळं सेम आहे. तुम्हाला सांगा पहिला लॅम्बडा, 3 लॅम्बडा, V0/6 पहिला आणि हा क्वेश्चन रिपीट झालाय. म्हणजे पीवायक्यू सीईटीला सुद्धा रिपीट होतात. पण याचा अर्थ तेवढी एकच पीवायक्यू करताय तुम्ही तसं नाही. तुम्ही समजून घेतलं पाहिजे आइन्स्टाईन स्पोर्टर इक्वेशन. मग तुम्हाला काही वेळेस ना बोर्डचा एक पेपर सांगतो, की त्यात त्यांनी ना बघा मी काय म्हणतोय ते लक्षात घ्या. त्यांनी वर्क फंक्शन दिलंय आणि थ्रेशोल्ड वेव्हलेंथ विचारले. मग एवढा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथला पार्ट जो वापरला ते. मग आता आरजी सरांनी सांगितलेलं आणि मी जे तुम्हाला सांगतोय ते पटलं का तुम्हाला? पीवायक्यू येणार आहेत. पीवायक्यू रिपीट होणार आहेत. याचा अर्थ तुम्ही डायरेक्टली पीवायक्यूज करू नका. तो फॉर्म्युला एक्सप्लेन केलाय तो समजून घ्या. ते वर्क फंक्शन म्हणजे काय? बस समजून घ्या. आता आणखीन गंमत बघा. जर इलेक्ट्रॉन बाहेर पडलाय पण कायनेटिक एनर्जी 0 आहे. याचा अर्थ फोटॉनची जेवढी एनर्जी आहे ती सगळीच लागते इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी. त्यामुळे फाय नॉटचा फॉर्म्युला एच म्यू येऊ शकतो लक्षात घ्या. आलं का डोक्यात तुमच्या? म्हणजे आता मुद्दा असा आहे की चला थ्रेशोल्ड आता मगाशी मी सांगितलं की रेशो घेऊन सोडवायचं आहे. आता हे प्रश्न बघा बघू. थोडेसे वेगळे आहेत. आता व्हॅल्यू दिलेत. मगाशी काय दिलं होतं? V1, V1/6, 3V1, 3 लॅम्बडा. त्याच्याऐवजी व्हॅल्यू देतील ना. पण बघा ना, हे 1.6, 1.6, 4.8, 4.8. तेच प्रश्न आहेत. आता इथं पण तेच आहे. V/4 वगैरे, V0/4. ओके, म्हणजे थोडक्यात आता कळालं. तुम्ही काय केलं पाहिजे सांगा बघू. आता मला चांगले मार्क हवे आहेत. मला बोर्डमध्ये पण चांगले मार्क आहेत आणि सीईटीमध्ये पण चांगले मार्क हवे आहेत. मग उपाय काय? बोर्डसाठी पीवायक्यूज 100%. मी सांगतो. 9 पेपर झालेत बोर्डचे. तो पेपर सोडवा. त्यातला एकूण एक प्रश्न व्यवस्थित बघा. तुम्हाला बोर्डला चांगले मार्क पडतील. सीईटीसाठी हां. सीईटीसाठी मी तुम्हाला एक आयडिया सांगतो, जी नेहमी मी सांगत आलोय. काही जण कंटाळतील, की कुठलाही पॉइंट झाला थेरॉटिकली कंप्लीट बोर्डसाठी, की पुस्तकातले सॉल्व्हड प्रॉब्लेम, पुस्तकातले एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम आणि इमिडिएटली ना पीवायक्यू शोधायचे. परीक्षेत तसे प्रश्न आलेत का? सीईटीला आणि मग ते सोडवायचे. मग तो कॉन्फिडन्स येतो. कारण पुस्तकातल्या प्रश्नांपेक्षा सीईटीतले प्रश्न थोडेसे ट्विस्ट केलेले असतात. मुळात केमिस्ट्रीमध्ये तो प्रकार खूप होतो बरं का. फिजिकल केमिस्ट्रीचे 10 न्यूमेरिकलला तो प्रकार मोठ्या प्रमाणात होतो. मग चला, आता मला सांगायचं ते सांगून झालेलं आहे, की पीवायक्यूज रिपीट होतात. ते मी एक दाखवलंय तुम्हाला. मॅथ्समध्ये किती दाखवू तुम्हाला प्रश्न. तिथे सुद्धा रिपीट होतायत. पण तेवढंच करायचं नाही, सगळं करायचंय. तुम्हाला सांगतो टॉपिक मधली फॉर्म्युला लिस्ट तयार पाहिजे. मग मी प्रत्येकाला सांगतो, की आरजी सरांनी त्यांचा एक व्हिडिओ अपलोड केलाय 3 वर्षापूर्वी. 5-6 तासात त्यांनी अख्ख्या फिजिक्सचे सगळे फॉर्म्युले एक्सप्लेन केलेत. मग तो व्हिडिओ बघा. मग फॉर्म्युला कळाल्यानंतर मग न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला स्वतःहून जमतात का बघा. डायरेक्टली सोल्युशनकडे जाऊ नका. स्वतः एफर्ट्स घ्या. गिव्हन डाटा एनालिसिस करायला शिका. क्वेश्चन काय विचारलाय? मग काय करता येईल? कुठला फॉर्म्युला वापरता येईल का? तुम्ही विचार करा. तुम्ही केव्हा विचार करणार? तुम्ही विचार करत नाही. तुम्ही डायरेक्टली हां, चला हे सोडवायचं का? कळालं. आता नेक्स्ट क्वेशन. नाही. स्वतःहून एफर्ट्स घ्या. बरं आता या व्हिडिओमध्ये पण आम्ही तर काय सांगितलं सुरुवातीला? सगळेच सांगतायत. म्हणजे मला कुणाला असं दुखवायचं नाहीये. पण रिअॅलिटीमध्ये सगळे सांगतायत. पीवायक्यूचं महत्व आहे. पीवायक्यू शिवाय उपयोग नाहीये. पण स्वतःचं डोकं वापरा. सरांचे वन शॉट लेक्चर बघा. ओके. चॅनलवरती मी तुम्हाला सांगतो फिजिक्समध्ये आरजी सर आहेत आणि स्टडी चक्र आहेत. फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक सर आहेत.
फिजिक्ससाठी तुम्हाला बेस्ट कंटेंट आहे, तसं मॅथ्ससाठी पण आहे, केमिस्ट्रीसाठी पण आहे. तुम्ही YouTubeवर दी बेस्ट चॅनल आहेत त्यांना फॉलो करा. नक्की करा आणि अभ्यासाला वेळ द्या. शेवटी तुमचा रिझल्ट आमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. ऑल द बेस्ट.